हा व्हिडिओ टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी बनवलेला आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानात्मक उपपत्तीमधील म्हणजे समिष्टीवादी उपपत्तीमधील पुढची उपपत्ती आता आपण बघणार आहोत। श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती। कोणती उपपत्ती आहे? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती। तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली हे आपण थोडक्यात बघूया। अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट गॅग्ने किंवा गॅने असाही उच्चार केला जातो, यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे। आता श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मध्ये रॉबर्ट गॅने यांनी अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान यांना तत्वतः मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये। तर यांनी वर्तनशैलीबाबत बघा, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कशावरती आधारलेली आहे? तर वर्तनशैलीबाबत ज्ञानात्मक उपपत्ती आहे। ही कशी आहे? वर्तनशैलीबाबत ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आहे। रॉबर्ट गॅने यांनी या उपपत्तीमध्ये कोणती संकल्पना मांडलेली आहे हे आपण थोडक्यात बघूया। सुयोग्य वातावरण अध्ययनासाठी सुयोग्य वातावरण निर्मिती करणे किंवा विशिष्ट बाबींचा सराव करणं म्हणजे चांगले अध्ययन होईल असं नाही, तर अध्ययनार्थींनीच लक्षात घेतलं पाहिजे की आपलं अध्ययन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होणार आहे। सर्वात पहिली संकल्पना त्यांनी मांडलेली आहे। त्याच्यानंतर रॉबर्ट गॅने यांनी या उपपत्तीमध्ये अध्ययनाचे 8 स्तर मांडलेले आहेत। अध्ययनाचा चढता क्रम त्यांनी मांडलेला आहे। अध्ययनाचा कसा क्रम मांडलेला आहे? चढता क्रम, म्हणजे सर्वात खालच्या स्तराचं अध्ययन झाल्यानंतरच वरच्या स्तराकडे जाता येतं। खालच्या स्तरावरती प्रभुत्व मिळाल्यानंतरच वरच्या स्तरावर मुलांना जाता येतं। अशा प्रकारे अध्ययनाचे 8 स्तरांची मांडणी या उपपत्तीमध्ये केलेली आहे। त्यांनी अध्ययन होतं म्हणजे काय होतं, अध्ययन घडतं म्हणजे काय घडतं, तर वर्तनशैलीचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। अध्ययन घडतं म्हणजेच काय? वर्तनशैलीचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे। वर्तनशैलीचं निरीक्षण केल्यानंतर वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडून आला म्हणजेच आवडी, अभिरुची, वृत्ती याच्यामध्ये काय सकारात्मक बदल झाला म्हणजेच अध्ययन घडलं असं म्हणता येईल, असं उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर बघा, कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये काय होणार आहे? सकारात्मक बदल झाला म्हणजेच व्यक्तीचं अध्ययन झालं असं म्हणता येईल। त्याचबरोबर बाह्य व अंतर अध्ययन परिस्थितीचा यामध्ये समावेश केलेला आहे। बाह्य अध्ययन म्हणजे यामध्ये बाह्य चेतकाचा प्रभाव पडत असतो आणि अंतर अध्ययन म्हणजे काय? पूर्वी ज्या क्षमता मिळवलेल्या आहेत त्या क्षमताचा अंतर अध्ययनामध्ये काय होत असतो? समावेश होतं। अशा काही महत्त्वाच्या बाबी या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये सांगितलेल्या आहेत। आता या ठिकाणी बघा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या उपपत्तीमध्ये अध्ययनाचे 8 स्तर मांडणी केलेली आहे, असा प्रश्न पडू शकतो। त्याचबरोबर वर्तनशैलीबाबत ज्ञानात्मक उपपत्ती कोणती आहे, अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात। किंवा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचे जनक कोण आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत। सर्वात पहिली अवस्था आहे ती म्हणजे चेतक परिस्थितीचे आगमन, म्हणजे अध्ययन होण्यासाठी काय झालेलं आहे? चेतक परिस्थितीचं आगमन होतं। ही सर्वात पहिली अध्ययनाच्या अवस्थेमधली पहिली अवस्था आहे, चेतक परिस्थितीचं आगमन होणं, म्हणजे ज्याचं अध्ययन करायचं आहे ती चेतक आलेला आहे। जसं बघा, टीईटी परीक्षा आपण देत आहोत म्हणजे त्याचं अध्ययन तो चेतक आलेला आहे। दुसरी अवस्था आहे अध्ययनाची, दुसरी अवस्था काय आहे? ग्रहण करण्याची अवस्था, म्हणजे आमच्या जे ऑनलाईन लेक्चर्स होतात या ऑनलाईन लेक्चरमधून तुम्ही काय करत आहात? त्या अध्ययनासंदर्भात ज्ञान काय करत आहात? ग्रहण करत आहात। ग्रहण करणं, ग्रास्पिंग करणं। दुसरी अवस्था कोणती आहे? ग्रहण करण्याची अवस्था। तिसरी अवस्था आहे साठवण करण्याची अवस्था किंवा साठवण क्रिया, म्हणजे जे ग्रहण केलेलं आहे ते साठवणं। जसं कम्प्युटरच्या मेमरीमध्ये आपण काय करत असतो? सेव्ह करून ठेवतो, महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेवत असतो, म्हणजेच साठवण क्रिया। तर
तिसरी अवस्था कोणती आहे तर साठवण क्रिया आणि चौथी अवस्था आहे ती म्हणजे उजळणी करणे। अध्ययनाची चौथी अवस्था आहे ती म्हणजे काय उजळणी करणे। जे ग्रहण केलेलं आहे ते साठवलेले आहे आणि साठवलेल्या घटकाचं अध्ययनाची काय करणं उजळणी करणे। अशा प्रकारे रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत। ह्याच्या आता पुढचं आपण सर्वात महत्त्वाचं रॉबर्ट गॅग्ने यांच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीतील सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे हे स्तर। ही कशा पद्धतीने मांडलेले आहे बघा चढत्या क्रमाने मांडलेले आहेत। म्हणजे अध्ययन कसं होतं बघा सोप्याकडून गुंतागुंतीकडे जात असतं। अध्ययन कसं होत असतं सोप्याकडून गुंतागुंतीकडे जात असतं। तर सर्वात पहिलं खालची पातळी बघा याच्यावरती प्रश्न विचारले जातात की रॉबर्ट गॅग्ने यांच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीतील सर्वात खालची पातळी कोणती कोणती आहे। सर्वात पहिली खालची पातळी कोणती आहे संकेत अध्ययन। दुसरी आहे चेतक प्रतिसाद अध्ययन। तिसरी पातळी आहे साखळी अध्ययन। चौथी आहे शब्द साहचर्य अध्ययन। त्याच्यानंतर बहुगणित अध्ययन, नंतर संबोध अध्ययन, नंतर नियमांचे अध्ययन आणि सर्वात शेवटची अध्ययन पातळी किंवा सर्वात शेवटचा अध्ययन स्तर कोणता आहे समस्या उकलन। अशा प्रकारे काय केलेलं आहे रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाचे 8 स्तर चढत्या क्रमाने मांडलेले आहेत। सर्वात खालची पातळी जी आपल्याला मगाशी सांगितली होती आपण ती म्हणजे संकेत अध्ययन। सर्वात खालची पातळी 8 स्तरातील सर्वात खालची पातळी म्हणजे पहिली पातळी पहिली पायरी कोणती आहे तर संकेत अध्ययन। संकेत अध्ययन म्हणजे काय तर संकेत अध्ययन ही जी पहिली पायरी आहे ती म्हणजेच अभिजात अभिसंधान। पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान ही उपपत्ती होय। बघा विशिष्ट संकेताला अनुसरून हे अध्ययन होत असतं। त्याचबरोबर बघा यांत्रिक पद्धतीच्या विशिष्ट सवयी या अध्ययनामध्ये घडून येत असतात। त्याचबरोबर बघा लाल दिवा लागला म्हणजे ट्रॅफिक सिग्नल मध्ये आपल्याला लाल दिवा लागल्यानंतर आपली गाडी आपण थांबवतो आणि हिरवी लाईट लागल्यानंतर आपली गाडी आपण पुढे घेऊन जातो। म्हणजे हे काय आहेत विशिष्ट सवयी कशा आहेत यांत्रिक स्वरूपाच्या आहेत। विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून ठराविक साच्याचे वर्तन यामध्ये घडून येतं। विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून ठराविक साच्याचे वर्तन जसं आपण बघितलं की कवायत शिकतो आपण शाळेमध्ये काय शिकत असतो कवायत शिकतो तर आपण कशावरती शिट्टी जशी वाजेल तसं आपण कवायत करत असतो। म्हणजेच हे काय आहे विशिष्ट उद्दीपकाला अनुसरून ठराविक साच्याचे वर्तन म्हणजे शिट्टी ज्या रिदमनी वाजते त्याच रिदममध्ये सर्व मुलांचे सेम कवायत चालू असते यालाच म्हणजे ठराविक साच्याचे वर्तन होत असते। त्याचबरोबर प्रतिक्रिया यांत्रिक स्वरूपाची असते। कवायतीमध्ये असेल किंवा सावधान म्हटल्यानंतर सैनिकांची स्थिती असेल किंवा कवायतीमध्ये सर्वांची सारखी स्थिती पण ती यांत्रिक स्वरूपाची असते। आता यामध्ये प्रतिक्रिया कशा असतात यांत्रिक स्वरूपाच्या असतात। त्याच्यामध्ये वर्तनावर अनैच्छिकपणाचा भाग असतो। म्हणजे जो उद्दीपक आहे स्वतःच्या इच्छेप्रमाणेच वागेल असं नाही तर या वर्तनावर काय असतो अनैच्छिकपणाचा भाग असतो। म्हणजे आपल्याला ते यांत्रिक स्वरूपामध्ये करावंच लागतं। कवायत शिट्टी वाजल्यानंतर त्या पद्धतीने करावीच लागते। आपली गाडी जात असताना लाल सिग्नलला लाल लाईट लागल्यानंतर आपली गाडी थांबवावीच लागते। म्हणजेच हे अध्ययन कसं आहे वर्तनावर अनैच्छिकपणाचा काय असतो भाग आहे। उदाहरणार्थ बघू आपल्या शाळेत याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे असू शकतं बघा चांगल्या गोष्टींची आवड मुलांमध्ये आपण रुजवू शकतो आणि ज्या नको आहेत गोष्टी आपल्याला ज्या वाईट गोष्टी आहेत अशा गोष्टीवर अशा सवयी या काय करू शकतो आपण त्यामध्ये नावड निर्माण करू शकतो। म्हणजे चांगल्या गोष्टींविषयी मुलांची आवड निर्माण करू शकतो। जसं हात धुणं आहे जेवणापूर्वी हात धुणं असेल स्वच्छता आहे वक्तशीरपणा आहे अशा ज्या चांगल्या सवयी आहेत याबद्दल आपण त्यांना काय निर्माण करू शकतो आवड निर्माण करू शकतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांची नावड निर्माण करू शकतो। तर चेतक प्रतिसाद अध्ययनामध्ये काय दिलेलं आहे कारण बघा साखळी अध्ययनाचा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तसा या 8 स्तरापैकी कोणत्याही स्तरावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग संकेत अध्ययन म्हणजेच काय
की अभिजात अभिसंधान? याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो की संकेत अध्ययन पातळी ही कोणत्या उपपत्ती समान आहे? तर जी पायरी आहे ती आहे चेतक प्रतिसाद अध्ययन. आता चेतक प्रतिसाद अध्ययन ही दुसऱ्या नंबरची पातळी आहे किंवा दुसऱ्या नंबरचा अध्ययनाचा दर्जा आहे. तर ही कुठल्या उपपत्तीसारखी आहे? कुठल्या उपपत्तीप्रमाणे यात अध्ययन घडून येतं? या पातळीवरती कुठल्या उपपत्तीप्रमाणे अध्ययन घडून येतं? तर साधक अभिसंधान उपपत्तीप्रमाणेच चेतक प्रतिसाद मध्ये अध्ययन घडून येतं. आता या ठिकाणी प्रतिसाद कसा होतो? प्रतिसाद कसा दिला जातो? दृढीकरणाद्वारे अभिसंधित होतो. प्रतिसाद हा कसा? दृढीकरणातून अभिसंधित होतो. म्हणजे प्रतिसाद हा सततच्या आवर्तनामुळे काय होतं? त्याचं दृढीकरण होतं आणि दृढीकरणामुळे अभिसंधित होतो. ही कसली अध्ययनाची दुसरी पायरी आहे. खालच्या पायरीनंतर वरचा दर्जा आहे. आपल्या इच्छा आणि आवडीनुसार प्रतिक्रियांचं स्वातंत्र्य आहे. बघा, या अध्ययनामध्ये आपल्या इच्छा आणि आपल्या आवडीनुसार प्रतिक्रिया देण्याचं स्वातंत्र्य अध्ययनार्थीला या ठिकाणी असतं. आता बघूया प्रतिक्रिया. या ठिकाणी प्रतिक्रिया का दिल्या जातो? प्रतिसाद का दिला जातो? तर विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रतिसाद दिला जातो. त्याचबरोबर पारितोषिक किंवा बक्षीस मिळवण्यासाठी प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला जातो. आता या ठिकाणी काय केली जाते? शिक्षा टाळण्याचा प्रयत्न केला जातो. जसं गृहपाठ केला तर आपल्याला शिक्षा होणार नाही म्हणून गृहपाठ करतात अध्ययनार्थी. त्याचबरोबर आपल्याला बक्षीस मिळणार, आपल्याला कौतुक होणार, आपली शाबासकी मिळणार म्हणून मुलं जास्त अभ्यास करतात या अध्ययनामध्ये. त्याचबरोबर आपल्याला खाऊ मिळणार नाही, जर दात घासले नाहीत तर आपल्याला खाऊ मिळणार नाही. हे सुद्धा अशा प्रकारचं अध्ययन, या पद्धतीने या ठिकाणी अध्ययन घडून येत असतं. बघा, मुलगा पहिलीला प्रवेश घेण्यापूर्वीच असा उद्दीपक प्रतिसाद बऱ्यापैकी त्यांनी अनुभव घेतलेला असतो. तर आता तिसरा स्तर कोणता आहे? तर शृंखला अध्ययन. तिसरा स्तर 8 स्तरापैकी खालून तिसरा स्तर आहे शृंखला अध्ययन म्हणजेच चेन लर्निंग. आता याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. तर आता बघूया, शृंखला लर्निंग मध्ये शाब्दिक शृंखला आणि कारक शृंखला असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे शाब्दिक शृंखला. शाब्दिक शृंखला अध्ययनामध्ये काय होतं? शब्दांच्या जोड्या लक्षात ठेवणे हे अध्ययन होतं. शब्दांच्या जोड्या लक्षात ठेवणं म्हणजेच काय? एक शब्द उच्चारला की लगेच आपल्याला दुसरा शब्द आपोआप उच्चारला जातो. जसं राम, लक्ष्मण, राधा, कृष्ण, ज्ञानबा, तुकाराम असे शब्द एक उच्चारला की लगेच आपला दुसरा उच्चारला जातो. यालाच काय म्हणतात? शाब्दिक शृंखला. आणि दुसरा आहे कारक शृंखला. कारक शृंखला म्हणजे शारीरिक क्रियांचा क्रम लक्षात ठेवला जातो. जसं बघा, एखादी मोठी कृती असते आणि त्या कृतीमध्ये छोट्या छोट्या कृती असतात आणि त्यांचा योग्य क्रम माहीत असावा लागतो. जसं उदाहरणार्थ बघा, आपल्याला एखादा छान असा पदार्थ करायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या कृती असतात आणि त्या क्रमाने केल्या तरच तो पदार्थ चांगला होतो. एखादी वस्तू जोडणं असेल त्यामध्ये सुद्धा काय असतं? शारीरिक क्रियांचा एक क्रम असतो. त्याचबरोबर बघा, खाद्यपदार्थ बनवणं आहे, संगणक चालू करणं, याच्यामध्ये सुद्धा छोट्या छोट्या कृती असतात. तर तुमच्या लक्षात राहील शाब्दिक शृंखला आणि कारक शृंखला हा अध्ययनाचा तिसरा स्तर आहे. आता चौथा स्तर कोणता आहे? शब्द साहचर्य अध्ययन. शब्द साहचर्य अध्ययन म्हणजेच काय? व्हर्बल असोसिएटिव्ह लर्निंग. व्हर्बल असोसिएटिव्ह लर्निंग, शब्द साहचर्य अध्ययन. आता बघा, या नावातच आपल्याला समजतं की कशा पद्धतीचं अध्ययन या ठिकाणी घडतं. बघा, कुठलाही व्यक्ती शब्द साहचर्यातून काय शिकत असतो? भाषा शिकत असतो. लहान मुलगा सुद्धा शब्द साहचर्यातून काय करत असतो? भाषा शिकत असतो. बरोबर. एखादे नवीन शब्द आहे, नवीन शब्द सुद्धा तो काय करत असतो? साहचर्यातून शिकत असतो. जसे एखादी प्रत्येक वस्तूला काय असतं? प्रत्येक वस्तूला आपण एक नाव देतो म्हणजे त्या वस्तूचं आणि त्या शब्दाचं साहचर्य निर्माण होतं. आता बघा, शब्द साहचर्य अध्ययन
यालाच आपण काय म्हणतो, शब्द साहचर्य अध्ययन. आणि यातूनच तो काय करत असतो, शब्द शिकत असतो. बघा, आपण एखादा चेंडू दाखवला, कुठलीही वस्तू, एखादा संगणक दाखवला, चेंडू दाखवला आणि सांगितलं की याला चेंडू म्हणतात. चेंडू, चेंडू हा शब्द त्या वस्तू, चेंडू या वस्तूशी साहचर्य निर्माण झालं. आपण संगणक दाखवला आणि आपण लगेच संगणक हा शब्द उच्चारल्यानंतर संगणक या वस्तूला, संगणक या शब्दाचं साहचर्य निर्माण झालं. बहुगुणी भेदाभेदन अध्ययन ही 5वी पायरी आहे, म्हणजे 8 स्तरापैकी 5वा स्तर आहे आणि अतिशय महत्त्वाचा, अध्ययनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा स्तर आहे. मल्टिपल डिस्क्रिमिनेशन लर्निंग. एकापेक्षा अधिक उद्दीपक, अधिक चेतक असतात त्यावेळी प्रयुक्त अपेक्षित उद्दीपकाला प्रतिसाद देतो. या ठिकाणी काय करतो, अपेक्षित उद्दीपकाला प्रतिसाद देतो, कारण इतर उद्दीपक आणि अपेक्षित उद्दीपक यातला भेद प्रयुक्त ओळखायला लागतो. या पायरीवरती काय ओळखायला लागतो, तर इतर उद्दीपक आणि अपेक्षित उद्दीपक यातला भेद तो ओळखायला लागतो. जसं बघा, उद्दीपकाचे भेदाभेदन करायला तो शिकत असतो. म्हणजे उद्दीपकांमध्ये जो फरक आहे, जो भेद आहे, तो करायला या ठिकाणी शिकत असतो. उद्दीपकांचे भेदाभेदन करायला तो शिकत असतो. भेदाभेदनासाठी उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया या ठिकाणी प्रयुक्ताची काय होत असते, डेव्हलप होत असते. शैक्षणिकदृष्ट्या आपण काय करू शकतो, शब्दांचे त्याचबरोबर अक्षरांचे आवाज याच्यामधले भेद मुलांना ओळखता आले तर मुलं लवकर भाषा शिकणार आहेत. लहानपणी मुलं सर्वच प्राण्यांना हंबा म्हणतात, हंबा आला असं म्हणतात, पण नंतर नंतर या स्तरावर तो बालक भेद करायला शिकतो की ही गाई आहे, ही म्हैस आहे, हा बैल आहे, हा घोडा आहे. हा भेद तो करायला शिकतो आणि या भेदाभेदनासाठी उच्चस्तरीय मानसिक प्रक्रिया गरजेची असते. जसं बघा, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. समस्या उकलनासाठी व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक विचार प्रक्रिया पैकी भेदाभेदन हा महत्त्वाचा पाया आहे. आता शैक्षणिकदृष्ट्या आपण काय या अध्ययनाचा उपयोग करून घेऊ शकतो, तर शब्दांचे आवाज, प्रत्येक शब्दाचं आवाज म्हणजेच काय, फोनिक्स, आपण इंग्लिशमध्ये ज्याला फोनिक्स म्हणतो. प्रत्येक शब्दाचा आवाज हा वेगवेगळा असतो. त्याचबरोबर प्रत्येक अक्षराचा आवाज सुद्धा, फोनिक्स, प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं. यातील भेद विद्यार्थ्यांना ओळखून आपण योग्य प्रकारे वाचन करण्यास शिकवू शकतो. अशा प्रकारे हा 5वा स्तर आपण पाहिला. असं खालून जेव्हा स्तर आपला चालू होतो तेव्हा 6व्या स्तरावरती कुठल्या प्रकारचं अध्ययन आढळून येतं, तर संबोध अध्ययन, कन्सेप्ट लर्निंग. संबोध अध्ययन हे 6व्या पातळीवरचं अध्ययन आहे. तर याच्यामध्ये काय होतं, उद्दीपक कशाचा विचार करतो, तर गटांचा विचार करतो. उद्दीपक अध्ययनामध्ये गट तयार करतो किंवा गटाचा विचार करतो. मग तो गट कसे तयार करतो, तर वस्तूंमध्ये जे समान गुणधर्म असतात त्या समान गुणधर्मावरून अध्ययनार्थी काय करत असतो, समान गट असे तयार करत असतो. साम्य म्हणजेच त्यांना त्या गटामधलं साम्य, गट तयार करत असताना त्या गटामध्ये येणारं साम्य आणि भेद या ठिकाणी अध्ययनार्थी ओळखायला सुरुवात करतो. त्याचबरोबर बघा, उदाहरणार्थ वनस्पतीचं विभाजन, वनस्पतीचे गट तयार करायला शिकतो. म्हणजेच फुलं येणाऱ्या वनस्पती, फुलं न येणाऱ्या वनस्पती, असं वनस्पतीचं विभाजन होतं. त्याच पद्धतीने प्राण्यांचं विभाजन आहे. प्राण्यांचं सुद्धा वाईल्ड ॲनिमल आहेत, डोमॅस्टिक ॲनिमल आहेत, म्हणजे जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत, असं विभाजन तो करायला लागतो या अध्ययन पातळीवरती. 7 नंबरचं अध्ययन काय आहे, तत्वाचं व नियमांचं अध्ययन. तत्वांचे व नियमाचे अध्ययन यालाच काय म्हणतात, लर्निंग ऑफ प्रिन्सिपल्स. संबोध निर्मिती या पातळीवरती संकल्पना निर्मिती किंवा संकल्पना मुलांना समजायला सुरुवात होते. म्हणजेच बघा, संकल्पनामधील विविध तत्वांचं अध्ययन अध्ययनार्थी करत असतो. त्याचबरोबर वर्ग, उदाहरणार्थ आपण बघितलं तर वर्ग अध्यापन, बीएडला आपण काय शिकतो, वर्ग अध्यापन कसं करावं. मग त्या वर्ग अध्यापनामध्ये काय असतात, विविध तत्वांचा विकास करत असतो. त्या अध्यापना शिकत असताना विविध तत्वांचा विकास केला जातो. तत्वांचे अध्ययन हे संबोध अध्ययनावरती अवलंबून असते.
कुठल्याही तत्वाचं अध्ययन हे संबोध व संकल्पना अध्ययनावरती अवलंबून असतं. कोणत्याही एका तत्वामध्ये कुठलंही एक तत्व घेतलं तर त्यात अनेक संबोध, अनेक संकल्पना समाविष्ट असतात आणि त्या संकल्पनांमध्ये काय असतो, वेगवेगळ्या संबोधामध्ये, वेगवेगळ्या संकल्पनामध्ये काय असतो, अंतरसंबंध असतो. आणि अशाच पद्धतीने आपण साधी तत्व आणि कठीण पातळीवरती तत्व अध्ययनार्थ्याला समजू लागतात. आणि सर्वात शेवटचा आणि सर्वात वरचा अध्ययनाचा स्तर रॉबर्ट गॅने यांनी सांगितलेला सर्वात वरचा अध्ययनाचा स्तर कोणता आहे, तर समस्या उकलन, प्रॉब्लेम सॉल्विंग ही अध्ययनार्थीची सर्वात वरची पातळी आहे. सर्वात उच्च प्रकारचं अध्ययन आहे हे. सर्वात उच्च 8 स्तरापैकी सर्वात उच्च प्रकारचं अध्ययन कोणतं आहे, तर समस्या उकलन. समस्या उकलनात व समस्या विमोचनात मर्मदृष्टी हे अतिशय महत्त्वाची कार्य करत असते, अध्ययनार्थीची मर्मदृष्टी. आता आपण बघूया की हे जी उपपत्ती आहे तर ही उपपत्तीचा उपयोग शिक्षणामध्ये कुठं केलेला आहे, तर औपचारिक शिक्षणामध्ये या उपपत्तीचा उपयोग केला गेलेला आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की औपचारिक शिक्षणामध्ये कोणत्या उपपत्तीचा उपयोग केला गेलेला आहे, तर औपचारिक शिक्षणामध्ये श्रेणीबद्ध अध्ययन, रॉबर्ट गॅने यांची श्रेणीबद्ध अध्ययन या उपपत्तीचा वापर केला गेलेला आहे. की शैक्षणिक महत्त्व काय आहे, विविध तत्व, सिद्धांत, नियमाचा अध्ययन करण्यासाठी या उपपत्तीचा उपयोग होतो. त्याच अवघड असे संबोध असतील, संकल्पना असतील तर या उपपत्तीच्या आधारे आपण मुलांना उत्तम पद्धतीने शिकवू शकतो.